सायलीच्या डोहाळे जेवणाची खूप छान तयारी सुरू आहे आणि अर्जुनच तिचं खूप छान तयार करतोय. तिला त्याचं मेकअप वगैरे ते ज्वेलरी घालणं हे सगळं अर्जुनकडेच आहे. त्यामुळे आता इकडे प्रियाला खूप त्रास होत असतो की घरी सायलीचं डोहाळे जेवण आहे आणि माझी काहीच हौसमौज पुरवत नाही आहे. आम्ही दोघी पण एकाच घरच्या सुना असून माझ्याकडे कुणी येऊनही बघितलं नाही आणि तिचे डोहाळे पुरवत आहेत. आता ती त्या बायकांना तिथे कैदी असतात सगळ्या, त्यांना बोलत असते की अहो माझं ना डोहाळे जेवण कराल का तुम्ही, आणि मला ना माझे डोहाळे करून घ्यायचे आहेत, पुरवाल का माझे डोहाळे. आता कॉन्स्टेबलकडे येते आणि कॉन्स्टेबलला म्हणत असते अगं मावशी तू पुरवशील ना, माझ्या बाळाची मावशी आहे ना तू. आता या कॉन्स्टेबलला नेहमीच ती इरिटेट करत असते. एका बाईला पकडते, गोल गोल फिरवते आणि म्हणते कुणीतरी येणार येणार ग. इकडे प्रिया वेगळ्याच पद्धतीत अशी पागल झाल्यासारखी किंवा वेड लागल्यासारखं करते. आता या बायकांना पण असं वाटतं की हिला नेमकं झालं काय, ही अशी का वागते एकदमच. आता ती तोंडाला हात लावून बघते. अगं बाई माझं डोहाळे जेवण आज बघ, आज मला कळणार मुलगा होणार की मुलगी. इकडे सायली खूप सुंदर दिसत असते. अर्जुनने खूप छान मेकअप केला आणि त्या आरशामध्ये बघायला जाते. अर्जुन पण तिच्या मागे उभा असतो आणि सायली म्हणत असते अहो असं वाटतच नाही, मेकअप एका पुरुषाने केला आहे. आणि आता दोघे पण हसायला लागतात. इकडे ते दोन मुलं स्कूलमधून घरी येतात आणि ते म्हणतात काय केव्हा जायचं आपल्याला सायलीताईच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. आणि मधुभाऊ म्हणत असतात हो गं जायचं आहे आता. कुसुम लाव बरं मुलींना फोन, ते केव्हा येणार आहेत, अजून कशा पोहोचल्या नाही, बराच वेळ झालेला आहे. आता यांचं खूप टेन्शन आलेलं आहे. आता कुसुमताई त्या मॅडमला फोन करतात आणि म्हणतात अहो मॅडम पोहोचलात का तुम्ही पनवेलमध्ये. तर त्या मॅडम म्हणतात हो अजून 1 तास आहे आणि 1 तासात आम्ही पोहोचून जाऊ. कुसुम म्हणत असते बरं बरं ठीक आहे आणि तुम्ही लवकर या बरं, कारण आपल्याला सगळ्यांना सायलीच्या डोहाळे जेवणाला जायचं आहे. आता त्या मॅडम म्हणत असतात हो हो. इकडे ते दोन मुलं त्यातला एक मुलगा म्हणत असतो की अगं कुसुमताई मी सांगितलं होतं या मुलींना जाऊ द्यायलाच नको आहे, अजून 1 तास येणार नाही आहे, बघ बरं किती लेट होईल आपल्याला. इकडे श्वेताला फोन करत असते. श्वेता श्वेता सांगते हो तयारी आता होतच आली आहे, तुम्ही पण लवकर या. आणि श्वेता फोन ठेवून देते. श्वेता आपण खूप विचित्र आहे पण सगळ्यांना आता कळू देत नाही सध्या, खूप प्रेमाने वागते सगळ्यांशी. इकडे ते मुलं कुसुमताई ती गौरी तयारी करायला जात असतात. आता या सगळ्या कैदी मिळून तिथे तिच्या डोहाळे जेवणासाठी काय पाना फुलांचे काही हार वगैरे बनवता येतील का ते बनवत आहेत. लगेच ते कॉन्स्टेबलच्या ह्याच्यावर मॅसेज आलेला असतो. ती कॉन्स्टेबल तिला एकांतात जाऊन सांगते आणि ती पण इकडे थोडी बाजूला येते, अगदी डोकं ठिकाण्यावर असल्यागत वागते. तो मॅसेज पहिला रीड करते की मुली 1 तासभरात ते पनवेलजवळच्या रोडवर पोहोचणार आहेत आणि त्यानंतर घरी जाणार आहेत, तेव्हाच त्यांना किडनॅप करण्यात यावं असं मॅसेज. आता ती तोच मॅसेज सेम फॉरवर्ड करते सचिनला आणि लगेच डिलीट पण करते आणि तो मोबाईल त्या कॉन्स्टेबलकडे आणून देते. आता कॉन्स्टेबल म्हणत असते अगं बाई झालंच नाही का तुझं, काय गं. आणि ती प्रिया म्हणत असते अगं तू तयारी कर ना, बाकी काय करायचं आहे तुला. आणि परत वेड्यासारखी वागत असते, त्या महिलांना बोलत असते तिथल्या. इकडे प्रतिमा आत्या कल्पनाताई ह्या पण खूप सुंदर दिसत आहेत. प्रत्येकाचे मेकअप आणि ते लुकच खूप चेंज केलेला आहे. इकडे तयारी पण एवढी छान केलेली आहे ना, ते नेहमीप्रमाणे करतात तशी नाही, सगळे डेकोरेशनची फुलं वगैरे सगळं काही चेंज केलेलं आहे. इकडे पूर्णाजीला घेऊन येतात तेव्हा ती पूर्णाजी म्हणत असते ही कोण गं. कल्पनाताई तिची ओळख करून देतात, ही श्वेता आहे, आपल्या सायलीच्या आश्रमामध्ये आलेली होती. आता ती म्हणत असते पूर्णाजी तुम्हाला हे आवडतं का. ते पूर्णाजी म्हणत असतात अगं बाई तू गोलूला सांभाळायला आली की मला, माझ्या आवडीनिवडी आधीच तुला माहिती आहेत. ती म्हणते नाही आजी, मला ना सायलीताईने सगळं काही समजावून सांगितलं. प्रतापराव म्हणत असतात सायली आणि अर्जुन खाली आले नाहीत का अजून, आम्हाला वाटलं की आता आम्ही आल्याच्यानंतर डायरेक्ट कार्यक्रम सुरूच होईल. आता ते बोलतच असतात तेवढ्यातच सायली आणि अर्जुन खाली यायला लागतात जिन्यावरून. इकडे सायली खूप गोड दिसत असते आणि अर्जुन पण. सगळे त्यांची दृष्ट काढत असतात की किती सुंदर दिसतीये, अगदी तेज आलंय चेहऱ्यावर वगैरे.
इकडे चैतन्य आणि अश्विन पण बोलत असतो, अरे बापरे, बाळाचा बाबा तर किती सुंदर दिसतोय आणि तयारी पण खूप छान केली आहे. आम्हाला माहितीच नव्हतं अर्जुन, तुला हे सगळं येतंय आणि आज हे पण कळालं की तुला बायकांचे मेकअपही करता येतात. एक चांगला वकील, तू तर एकदम आदर्श आहे सगळ्या बाबतीत. आता कल्पनाताई म्हणत असतात, अरे बाद झालं कौतुक. लगेच आता सायली पूर्णाजीला बोलायला येते. पूर्णाजी म्हणते, अगं बाई, मी या दिवसाची किती दिवसापासून वाट बघत होते. मला तन्वीचा हा कार्यक्रम बघायचाच होता. आता तुला छान बाळ झालं आणि मी त्याचा चेहरा बघितला की मी आता डोळे मिटायला मोकळी. सायली म्हणत असते, नको आजी, असं नाही बोलायचं. अगं, माझं बाळ झाल्याच्या नंतर बाळाला खेळवायचं, तू त्याला छान छान संस्कार कर, छान गोष्टी सांग. आता अर्जुन आणि सायली छान पोजेस देऊन फोटो काढत असतात. इकडे चैतन्य आणि अश्विन हसायला लागतो आणि म्हणतो, अरे, या अर्जुनने या पोजेस कधी शिकला? आपल्याला तर माहीतच नाही, किती छान पोजेस देतो नाही सांगता. आता अर्जुन म्हणत असतो, मग मी बाबा होणार नाही का? मग सगळं शिकावंच लागलं मला. आणि खूप छान दिसते यांची जोडी, अगदी एकमेकांना साजेशी अशी, मेड फॉर इच अदर असल्यासारखं. ते आज खूप खुलून दिसत आहेत दोघे पण. इकडे प्रतापराव म्हणत असतात, अरे त्यात काय एवढं, मी कल्पनाच्या डोहाळे जेवणाला पण केलं होतं असं, पहिलीपासून आहेच. आणि तुमचं आता काय ट्रेंड आलेला आहे ना, त्यामुळे डेकोरेशन आणि ते तुमच्यासाठी जरा जास्त आहे. इकडे प्रियाला ते आदिवासी लोक घालतात ना, ते जंगलात राहणारे, तसं काहीतरी डोक्याला लावून दिलेलं आहे. आणि तिला थोडंसं ते पोटाला पण बांधलं आहे, ते वेल हाताला पण ते घातलं आहे. आता ती म्हणत असते, ती ठेवा ना, ते काय मुलगा की मुलगी होणार ते ओळखायचं असतं ना, आजच असतं ना ते. ती एक बाई म्हणत असते, हो ग, आणि तिने आणलेलं पण आहे, एकाच्यात बर्फी एकाच्यात पेढा. आता ती म्हणत असते, ओळखा बरं, आणि ती काढते, त्यामध्ये बर्फी निघते. आता ती खूप ओरडते, अगं मुलगी नको आहे मला, मुलगा हवा आहे, सुभेदारांना वंशाचा दिवा लागेल ना. त्यामुळे आता या बायका म्हणत आहेत, ही खरंच आता मॅड झाली आहे. आता ती खूप इरिटेट झाल्यासारखं वागते आज. आता ते धनुष्य बाण वगैरे घेऊन ते फुलांचं अर्जुन आणि सायली परत फोटोज काढत असतात. पूर्णाजी म्हणत असतात, अरे बाबा, बाद झालं की आता आता दुसरं काहीतरी करू द्या. तिचे लाड वगैरे. आता अर्जुन आणि सायलीला खाली बसवतात, सगळेजण हसायला लागतात आणि सगळे तिचे ऑप्शन करत असतात. पहिले तिची आई करते, नंतर पूर्णाजी, कल्पनाताई या सगळ्यांनी मिळून तिचं ऑप्शन करून घेतात. इकडे प्रिया वेड्यागतच वागत असते आणि ती म्हणते, बरं जाऊ द्या, झाली ना ती डायरेक्ट ती प्लेट फेकून वगैरे देते, बर्फी निघलेली असते त्यामुळे. आणि नंतर म्हणते, जाऊ दे, वंशाचा दिवा नाही पण वंशाला पंथी तर भेटेल ना, आणि ती पंथी सगळं काही उद्ध्वस्त पण करू शकते, असं नाही समजायचं. त्यामुळेच मला चालेल, मुलगी पण चालेल. होतंय ना बाळ माझं सुखरूप. आणि त्या बायका निघून जातात. आता ती म्हणते, हे सगळं पेढा बर्फी हे सगळं खाऊन मी खूप धष्टपुष्ट होईल सायली आता, आणि तुझ्यासारखं माझं पण डोळे जेवण झालं आहे खूप छान पद्धतीने. इकडे ते काका मधुभाऊ हे सगळे जायला निघतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कुसुम, मुलींना यायला खूपच वेळ लागतोय ग, एकदा फोन करून बघ ना. ते परत त्या मॅडमला फोन करते आणि त्या मॅडम म्हणतात, हो ताई, आम्ही आत्ताच उतरलो आहे. आता ती मानसी म्हणते, बघू द्या, मला पण बोलू द्या. आता ती मानसी बोलते आणि म्हणते, अगं ताई, आम्ही पोहोचलो आणि लवकरच पोहोचतो आश्रमामध्ये. आम्ही सायलीताईसाठी एक गिफ्ट घेतो आणि तिकडनंच डायरेक्ट त्यांच्या घरी येतो. कुसुमला हे सगळं खरं वाटतं. आता त्या मुलींचा नेहमीचाच रूट आहे की स्कूल झाल्याच्या नंतर ट्युशन वगैरे संपून त्या आश्रमाकडे जायचा रोडनं जात असतात. तेव्हा तो मुलगा परत तेच वाक्य रिपीट करतो. तो म्हणतो, कुसुमताई, मी तुम्हाला सांगितलं होतं, आता ते गिफ्ट घेऊन परत तिकडे येणार, किती वेळ लागणार, त्यांना जाऊ द्यायलाच नको होतं. कुसुमताई म्हणतात, मी तुला आता एवढा फटका देईल. आता त्या मुली डायरेक्ट किडनॅप होतात. त्या खूप आरडाओरडा करतात, पण तिकडे कुणीच नसतं त्यांना बघायला. आता ते मास्क वगैरे लावून ते माणसं आलेली असतात. इकडे सचिन आणि राकेश वाटच बघत असतात, त्यांचा केव्हा मॅसेज येतोय आणि त्या मुली किडनॅप झाला आहे हे कळतंय. आता त्यांचा मॅसेज आल्याच्या नंतर सचिन खूप खुश होतो. इकडे राकेश म्हणतो, बरं झालं, आपला हा प्लॅन पण फ्लॉप नाही झाला. नंतर
सचिन म्हणत असतो, हो रे, आपण खूप विचार करून हे प्लॅनिंग केलं होतं ना, त्यामुळेच. पण नेहमी विजय सत्याचाच होतो असा आता पुढील प्रोमो आलेला आहे. आणि सायलीला अर्जुन अलगद एकाच दिवसाची बेल मिळून घरी घेऊन जाईल आणि प्रियाच परत यामध्ये अडकेल. इकडे पूर्णाजी आणि ते परत अश्विन ते आणून ठेवतात की पेढा की बर्फी निवडायची असते. आता सायली म्हणत असते, हो तसं नाही, काही पण चालेल मला, मुलगा किंवा मुलगी असं काही नाही.